शहरातील एका चर्चित दुकानात लस्सीची ऑर्डर देऊन आम्ही सर्व मित्रमंडळी आरामात बसून एका दुसऱ्याची चेष्टा करीत मस्करी करत होतो. तेवढ्यात 70-75च्या वयाची म्हातारी स्त्री पैसे मागत माझ्यासमोर हात पसरवून उभी झाली. तिची कंबर वाकलेली होती. चेहऱ्याच्या सुरकुत्यांमध्ये भूक तरंगत होती. डोळे तिचे खूप खोल गेलेले होते, पण डोळे देखील पाणीदार दिसत होते. त्यांना बघून मनात न जाणे काय आले की मी खिशातून पैसे काढण्यासाठी घातलेला हात परत घेऊन त्यांना विचारले, "आजी, तुम्ही लस्सी पिणार का?" माझ्या असे विचारण्यावर आजी कमी आणि माझे मित्र जास्तच अचंबित झाले. जर मी त्यांना पैसे दिले असते तर फार 5 किंवा 10 रुपये दिले असते, पण लस्सी तर 25 रुपयाची होती. म्हणून लस्सी प्यायला दिल्याने मी एक गरीब होण्याची आणि त्या म्हाताऱ्या आजीकडून मी ठगला जाऊन श्रीमंत होण्याची शक्यता खूपच वाढली होती. आजीने संकोचून हो म्हटले व आपल्या जवळचे जे पैसे जमा झाले होते 6-7 रुपये ते आपल्या कापऱ्या हातांनी माझ्यासमोर धरले. मला काही समजलेच नाही, म्हणून मी त्यांना विचारलं, "आजी, हे कशासाठी?" "यात मिळून माझी लस्सी घे आणि पैसे भरून दे." भाऊक तर मी त्यांना पाहूनच झालो होतो. राहिलेली कसर त्यांच्या या वाक्याने पूर्ण केली. अचानक माझे डोळे भरून आले आणि भरल्या गळ्याने मी दुकानदाराला एक लस्सी वाढवण्यास सांगितले. आजीने आपले पैसे परत आपल्या मुठीत बंद केले आणि जमिनीवर जवळच माझ्या बसली. आता मला आपल्या लाचारीचा आभास झाला, कारण मी तेथे उपस्थित दुकानदार, आपले मित्र आणि इतर बऱ्याच ग्राहकांमुळे त्यांना खुर्चीवर बसायला सांगू शकत नव्हतो. कोणी टोकता तर नाही ना याची मला भीती वाटत होती की एक भीक मागणाऱ्या म्हाताऱ्या स्त्रीला त्याच्या बरोबरीने बसवणार कुणाला आपत्ती झाली तर. पण ज्या खुर्चीवर मी बसलो होतो ती मला आता चावत होती. लस्सी ग्लासात भरून आम्ही सर्व मित्र आणि म्हाताऱ्या आजीच्या हातात येताच मी आपल्या जवळचा ग्लास घेऊन आजीच्या जवळच जमिनीवर बसलो. कारण असे करण्यास मी स्वतंत्र होतो. यावर कुणाला काहीही आपत्ती नव्हती आणि आपत्ती असण्याचे कारण देखील नव्हते. माझ्या मित्राने एक क्षण माझ्याकडे निरखून पाहिले, पण त्यांनी काही म्हणण्या अगोदरच दुकानाच्या मालकाने पुढे येऊन आजीला उठवून खुर्चीवर बसवले आणि माझ्याकडे हसत बघून आणि हात जोडून म्हणाला, "वर बसा साहेब, माझ्याकडे ग्राहक तर भरपूर येतात, परंतु माणूस कधीतरीच येतो." ही मराठी कथा आवडल्यास समोर शेअर नक्कीच करा. धन्यवाद.